आणि आता आपण T20 विश्वचषकासंदर्भातल्या बातम्या पाहूयात। T20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर बार्बाडोसच्या रणांगणामध्ये आज मिळणार आहे। भारतीय वेळेनुसार हा सामना आज रात्री 8 वाजता सुरू होणार आहे। T20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानामध्ये आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे। T20 विश्वचषकामध्ये भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे। पण ICC विश्वचषकाच्या इतिहासामध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावलेली आहे। दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकामध्ये प्राथमिक आणि अव्वल साखळीवर सुद्धा आपला ठसा उमटवला। ही दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत, त्यामुळे यंदाचा T20 विश्वचषक कोण जिंकतो याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलंय। तर T20 विश्वचषक असो किंवा वन डे सामन्यांचा विश्वचषक असो, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा जागतिक कसोटी विजेतेपद असो, भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांमध्ये सर्वोच्च यशाची चव चाखता आलेली नाहीये। त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मानं आपलं सगळं लक्ष सध्या T20 विश्वचषक कसा जिंकायचा यावरती केंद्रित केलेलं आहे। त्यांना आपल्या शिलेदारांना यशाची चतुसूत्री समजावून सांगितलेली आहे। पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा खास रिपोर्ट। बार्बाडोसमधल्या ऐतिहासिक केन्सिंग्टन ओव्हल मैदानाच्या बाहेर म्हणून मी तुम्हाला रोहित शर्माची यशाची चतुसूत्री सांगायचा प्रयत्न करणार आहे। पहिला मुद्दा रोहित शर्माने जो मांडलेला आहे तो बिनधास्त आणि बेधडक क्रिकेट खेळण्याचा आहे। तो म्हणतो T20 क्रिकेट आता सांभाळून खेळलं जाऊ शकत नाही, तुम्हाला अपयशाची भीती मनात बाळगून क्रिकेट खेळणं चालणार नाही, तुम्हाला दडपण बाजूला सारून स्वतःचा नैसर्गिक खेळ करण्याची ताकद मानसिक आणि शारीरिक ठेवायला लागेल। दुसरी गोष्ट, तो संघातल्या सर्व खेळाडूंशी उत्तम संवाद साधून आहे, तो त्याच्या यशाचा एक मुख्य मार्ग आहे। आणि तो म्हणतो प्रत्येक खेळाडूला मी त्याची भूमिका समजावून सांगितलेली आहे, ती भूमिका समजावून सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा मैदानावरती कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ते स्वातंत्र्य त्या खेळाडूंना देण्यात आलेलं आहे। तिसरी गोष्ट, रोहित शर्मा म्हणतो की या स्पर्धेमध्ये आम्ही वैयक्तिक खेळाकडे बघत नाही आहोत, कोण 50 रन्स करतंय, कोण 4 विकेट काढतंय, कोण सेंचुरी करायला जातंय, नाही, तुम्ही तुमची जी भूमिका दिली आहे ती अदा करण्यासाठी योग्य कामगिरी करा, सगळे मिळून आपण टीमला योग्य स्थळी नेऊ। त्यामुळे टीमची कामगिरी महत्त्वाची, वैयक्तिक कामगिरीला महत्त्व नाही। आणि चौथी गोष्ट तो म्हणला की जर तुम्हाला अंतिम सामन्याचं दडपण पेलून सर्वोत्तम कामगिरी करायची असली तर डोकं शांत ठेवायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे, जर डोकं शांत ठेवलं तरच कप्तान म्हणून मी योग्य निर्णय घेऊ शकतो। आणि खेळाडूंच्या बाबतीत मैदानावरती प्रत्येक बॉलला प्रत्येक क्षणाला जे निर्णय घ्यायला लागतात त्याच्याकरता तुमचं डोकं शांत असलं तर योग्य निर्णय घेण्याकडे तुमची प्रक्रिया चालू होते। ही आहे रोहित शर्माची चतुसूत्री। आत्तापर्यंत हीच भारतीय संघाच्या कामी आलेली आहे। मला अपेक्षा एवढीच आहे की या मैदानावरती शनिवारी अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असताना या 4 मुद्द्यांचा विचार कप्तान रोहित शर्मा आणि बाकीचे खेळाडू करतील आणि समोरच्या संघावरती डाव पलटवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करतील। सुनंदन लेले, ABP माझा, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस। तर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा T20 सामन्याचा इतिहास, यंदाच्या T20 भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे टॉप 5 फलंदाज, भारताचा T20 वर्ल्ड कपचा इतिहास पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। तर भारताचा T20 वर्ल्ड कपचा इतिहास असा आहे, 2007 साली विश्व विजेता झालेला होता भारत। 2009 मध्ये सुपर 8 मध्येच भारत बाद झाला। 2010 मध्ये सुपर 8 मध्ये पुन्हा एकदा भारतीय संघ हा बाद झालेला होता। 2012 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती। 2014 मध्ये मात्र भारतीय संघ उपविजेता ठरलेला होता। 2016 मध्ये सेमीफायनल मध्ये भारतीय संघ पराभूत झाला। 2021 मध्ये सुपर 12 मध्ये भारतीय संघ बाद झाला। 2022 मध्ये सेमीफायनल मध्ये पराभूत झाला। आणि आता 2024 मध्ये पुन्हा एकदा
अंतिम फेरीमध्ये भारतीय संघ पोहोचलेला आहे आणि पुन्हा एकदा विजेतेपदावरती नाव कोरण्याची भारताला नामी संधी आहे. तर वर्ल्ड कपमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेमधले 5 महत्त्वाचे गोलंदाज आपण बघतोय. भारताचा अर्शदीप सिंग, बुमराह आणि कुलदीप यादव. दुसरीकडे हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. आणि वर्ल्ड कपमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेमधले टॉप 5 फलंदाज दक्षिण आफ्रिकेचे आपण बघतोय. क्विंटन डिकॉक 204 धावांसह खेळतोय. त्यासोबतच डेव्हिड मिलरनं 148 धावा कुठलेल्या आहेत, तर क्लासेननं आतापर्यंत 138 धावा केलेल्या आहेत. स्टब्स 134 धावा केलेल्या आहेत. मरक्रामनं 119 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. भारताचे टॉप फलंदाज रोहित शर्मा आतापर्यंत 248 धावा झालेल्या आहेत, तर सूर्यकुमारनं 196 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. ऋषभ पंत 171 धावा त्यानं सुद्धा आतापर्यंत केलेल्या आहे. हार्दिक पंड्यानं अष्टपैलू कामगिरी बजावलेली आहे. गोलंदाजी सोबतच फलंदाजीमध्ये सुद्धा 139 धावा त्यानं केलेल्या आहेत. शिवम दुबेनं 106 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे 5 फलंदाज आपण बघितलेले होते. आता भारताचं पारडं कसं जड आहे. एकूण सामने 25 झाले. भारतानं 14 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे, तर दक्षिण आफ्रिकेनं 25 सामन्यांपैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड आहे. आणि आतापर्यंतचा वर्ल्ड कपचा इतिहास आपण बघतो. 1983 साली वन डे मध्ये वर्ल्ड कप भारतानं जिंकलेला होता. 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुद्धा भारतानं नाव कोरलं. 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप, 2013 मध्ये सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीवरती पुन्हा एकदा नाव कोरलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.